10वी पास व्हायचंच अवघड. त्यामध्ये जर का इंग्लिशचा शिक्षक जर का तुम्हाला इंग्लिश बोलणारा जर का आला, तर आपल्याला कसं वाटेल? आणि असं तुमच्या बाबतीत झालंय का? तर आमच्या बाबतीत काय झाले ते मी तुम्हाला म्हणजे अविस्मरणीय अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मला वाटते माझ्या आयुष्यामध्ये मी इतर शाळा पण बघितल्या, पण असा शिक्षक मी काय कुठं बघितले नाही. मित्रो, 1990-91चं साल त्यावेळेचे 10वी किती टफ होती हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. आणि त्यामध्ये इंग्लिश विषय म्हणजे तुम्ही काय बोलायचेच म्हणजे आपण काय बोलूच शकत नाही. एवढा टफ विषय इंग्लिश. म्हणजे आपल्याला इंग्लिश येतच नव्हतं. टफ म्हणण्यापेक्षा आपल्यालाच इंग्लिश येत नव्हतं तर तो टफ म्हणायचा कसा? आणि काय आहे, की मी शाळेमध्ये ज्या होतो त्या शाळेमध्ये आणि ब अशा 2 तुकड्या होत्या. तर 9वीला जे हुशार विद्यार्थी सगळे होते, ते सगळे मध्ये गेले आणि मधले जे काय कमी हुशार होते, काय होते, ते आम्ही सगळे ब मध्ये आलो. म्हणजे माझा पण त्यामध्ये ब मध्ये नंबर होता. तर मित्रांनो काय झालं, की 6 महिने म्हणजे पहिले सत्र परीक्षा होईपर्यंत आपल्याला 6 महिने इंग्लिशचा शिक्षकच नव्हता. सत्य सांगतोय मित्रांनो, की 6 महिने इंग्लिशचा शिक्षक नाही. त्याच्यात आम्ही 10वीला तर आमची काय परिस्थिती झाली असेल. आम्ही कितीतरी वेळा प्राचार्यांना भेटलो आणि त्यांना विनंती केली. मग पर्यायी शिक्षक येणार, म्हणजे जे कोण ज्यांना कुणाला ऑफ तास असेल तर येणार. याच्या व्यतिरिक्त नाही. आणि अचानक काय झाले, की दीपावली संपली आणि एक आर.टी. पाटील नावाचे शिक्षक याला आपल्या हायस्कूलला जॉईन झाले आणि त्यांना तो 10वी ब हा त्यांच्याकडे वर्ग आला. शिक्षक इंग्लिशच्या तासाला आले आणि आले असे काय शिक्षक समोर आले आणि त्यांनी असे फळ्यावर जे स्टार्टला जे इंग्लिश लिहायला चालू केलं, ते असं शेवटपर्यंत त्यांनी इंग्लिश लिहिलं. सगळा वर्ग शांत. कोणीही काही बोलायला तयार नाही. आणि झालं की आईला म्हणलं आता झाली का बोंब? आता हे इंग्लिश शिक्षक इंग्लिश मधनच लिहिणारे म्हटल्यानंतर आम्ही काय करायचं? मग ते झाल्यानंतर मग त्या शिक्षकाने सांगायला चालू केलं, की मुलांनो, आता 6 महिने झालेत. वेळ निघून गेली आहे आणि आता जर का आपल्याला पास व्हायचं असेल, तर मी सांगतोय त्या पद्धतीनं जो माझ्या क्लासला हजर राहील, तो पास होणार. एवढं त्याने 100% गॅरंटी दिली, की जो माझ्या क्लासला हजर राहील, तो पास होणार. आणि मी जेवढा वेळ तुम्हाला तास घेतोय, तेवढ्या वेळ तुम्ही तासाला हजर राहायलाच पाहिजे. मग ते 10 मिनिटाचं असू दे, 15 मिनिटाचं असू दे, त्याच्यामध्ये तुम्ही शाळेत हजर राहायला पाहिजे. आम्ही पण मुलांनी सगळ्यांनी एकदम होय म्हणलं आणि मग त्याने अशा टिप्स चालू केल्या सांगायला, म्हणजे शिकवायला. मित्रांनो, अक्षरशः आज माझी 10वी होऊन कितीतरी म्हणजे साधारण 30 वर्ष झाले असतील 10वी होऊन. आज सुद्धा त्या पोएट्रीचे सेंटेन्स मला पाठ आहेत किंवा त्यावेळी मोठ्या ज्या टिपा आहेत त्या सुद्धा आज सुद्धा मला त्या पाठ आहेत. मग त्या शिक्षकाने काय शिकवलं असेल याचा तुम्ही विचार करण्यासारखा आहे मित्रांनो. आणि आज तसले शिक्षक मिळणं, मला त्या शिक्षकांची नेहमी आठवण येते. कारण का, की त्यांनी त्यांनी जे काय शिकवलं ते काय सांगण्यासारखं नाही. आणि 10वीचा निकाल लागला मित्रांनो आणि 10वी ब चा वर्ग 100% पास झाला. किती? 100%. आणि त्या म्हणजे ज्या आपण शाळेत शिकत होतो त्या हायस्कूलचा हा एक विक्रम होता, की 10वीचा निकाल एखाद्या वर्गाचा 100% निकाल लागण्याचा. आणि मित्रांनो, खरंच मला त्या शिक्षकाच्या अशा अविस्मरणीय आठवण येते, म्हणून मी आज हा व्हिडिओ केला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.
असे इथून पुढं तुम्हाला मी असेच नवनवीन व्हिडिओ मी करून अपलोड करील.